ताज्या बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गोष्ट कायद्याची मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार प्रेक्षको, गोष्ट कायद्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षको, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाचं 2 दिवसीय पावसाळी अधिवेशन हक्कभंग प्रस्तावावरून चांगलंच गाजलं। पत्रकार अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यावर दोन्ही सभागृहात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे टीव्ही पत्रकार अर्णब गोस्वामी त्यांच्या विरोधात शिवसेनेने हक्कभंगाचा प्रस्ताव आणला। मात्र आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हक्कभंग म्हणजे नेमकं काय आणि याबाबत कायदा काय सांगतो। याच प्रश्नाचं उत्तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत। अगदी सोप्या शब्दात गोष्ट कायद्याची तुमच्या आमच्या फायद्याची आजचा विषय हक्कभंगाबाबत कायदा काय सांगतो। प्रेक्षको, प्रत्येक नागरिकाला आपल्या संविधानाने विशिष्ट हक्क अधिकार बहाल केले। त्याचप्रमाणे विशिष्ट पदावर असणाऱ्या व्यक्तींना देखील कायद्याने त्यांच्या पदाचा मर्यादेचा मान राहावा यासाठी काही हक्क बहाल केलेत। एवढंच नाही तर त्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कायद्यात काही तरतुदी देखील करण्यात आल्यात आणि याचविषयी अधिक माहिती देत आहेत कायदेतज्ञ ॲडव्होकेट सुनील मुंदडा। हक्कभंग म्हणजे काय, हक्कभंग दाखल करण्याची परिस्थिती कशी असते, हक्कभंग दाखल केल्यानंतर त्याची चौकशी कशी होते, चौकशी केल्यानंतर त्या संदर्भात काय काय कारवाई केली जाऊ शकते, असे प्रश्न सामान्य माणसाच्या प्रश्नात उत्पन्न होतात। मुळात असं आहे की प्रत्येक विधिमंडळ सदस्याला, मग तो लोकसभेचा असो, राज्यसभेचा असो, किंबहुना विधानसभा विधान परिषद सदस्य असो, हे लोकातून निवडून गेलेले असतात। त्यांना विशेष अधिकार आणि त्यांना काही हक्क असतात की ज्यांना इंग्रजीमध्ये इन्फ्रिजमेंट ब्रीच ऑफ प्रिव्हिलेजेस मोशन असं हक्कभंग झाल्यानंतर म्हटलं जातं। आता असं आहे की हक्क हे सामान्य माणसापेक्षा विधिमंडळ सदस्यांना थोडे जास्त आहेत। हे हक्क नेमके काय आहेत तर प्रत्येक सदस्याला व्यक्तिगत त्यांचे हक्क थोडे जादा अधिकार असे आहेत की कोणत्याही सदस्याला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 40 दिवस आणि विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर 40 दिवस कोणत्याही प्रकारे दिवाणी प्रकरणात अटक करता येत नाही। दिवाणी प्रकरणात, फौजदारी प्रकरणात मात्र अटक केली जाऊ शकते। सभापतींच्या परवानगीने, पूर्वपरवानगीने तसं केलं जाऊ शकतं, परंतु तरीही सभागृहात अटक केली जात नाही, तो एक वेगळा विषय आहे। त्यानंतर साक्षीदार म्हणून त्यांना कुठेही बोलवण्यात येत नाही, असाही एक अधिकार आहे। आणि सभागृहात व्यक्तिस्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य त्याचाही एक अधिकार आहे। म्हणजे सभागृहात जे बोललं जातं किंवा जे भाषण होतं त्या संदर्भात टीका टिप्पणी करता येत नाही। हे झाले व्यक्तिगत अधिकार। सभागृहात जे काही अधिकार आहेत, सभागृह वेगवेगळ्या चौकशी समित्या नियुक्त करतं, त्यांचेही अधिकार आहेत। सभापतींचे स्वतःचेही अधिकार आहेत आणि त्याचप्रमाणे सभागृहाचे स्वतःचे सुद्धा विशेष अधिकार आणि हक्क असतात। या सगळ्यांचा जर कुठे भंग झाला, समाजाकडून यांचा मान ठेवण्यात आला नाही तर मात्र निश्चितपणे त्यांच्यावर सभागृह कारवाई करते। आता अशा प्रकारची कारवाई करण्याच्या अगोदर हक्कभंग हा आपण जर समजून घेतला तर सभागृहामध्ये जे बोललं जातं त्याचं रेकॉर्ड केलं जातं। हे काय रेकॉर्ड करायचं, काय रेकॉर्ड करायचं नाही, हा एक हक्क असतो सभापतींचा। आणि जे रेकॉर्ड केलं जात नाही त्या संदर्भात कुठेही वर्तमानपत्रात किंवा प्रसिद्धी केली जात नाही। जे रेकॉर्ड केलं जातं आहे तो मात्र एक त्याचं अभिलेख कक्षामध्ये ते जतन केलं जातं। अशा प्रकारची परिस्थिती असताना जर एखाद्याने सभागृहाचं किंवा सभागृहाच्या सदस्यांचा अवमान केला, त्यांचा विशेष असलेला अधिकार किंवा हक्क हा जर समजा भंग केला तर त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाते। असे जे हक्क आहेत ते भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक सभासदाला दिलेले आहेत। लोकसभा, राज्यसभा जे सदस्य आहेत, जे खासदार आहेत, आपण साध्या भाषेत म्हणतो, त्यांना राज्यघटनेच्या कलम 105 अन्वये ते अधिकार दिले आहेत। आणि जे विधिमंडळाचे किंवा विधानसभा विधान परिषद आहे त्यांना 194 अन्वये ते अधिकार दिले आहेत। ह्या अधिकारानुसार ते त्यांचं काम करत असताना त्या कामामध्ये अडथळा येईल किंवा त्या कामामध्ये कुठेही अडचण येईल अशा प्रकारचं वर्तन कोणी करू नये म्हणून हे विशेष अधिकार दिलेले आहेत। आता हे विशेष अधिकार दिल्यानंतर त्याचा जर भंग झाला तर त्या संदर्भात सभागृहामध्ये तक्रार करण्याचे 4 मार्ग आहेत। म्हणजे सभागृहाचे जे सचिव आहेत त्यांच्यामार्फत अहवाल प्राप्त होऊ नये होतो, सभागृहाचे विधानसभेचे जे सचिव आहेत त्यांच्यामार्फत होतो,
एखादा सभासद स्वतःही ती तक्रार दाखल करू शकतो किंवा याचिकेद्वारे होतं. सभागृहामध्ये एखाद्या तक्रारदारानं एखाद्या सभासदानं जर ती तक्रार केली तर सभागृहाचे जे अध्यक्ष असतील किंवा तत्कालीन जे उपाध्यक्ष असतील अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ते त्याची दखल घेतात आणि त्यानंतर तो जो काही मुद्दा आहे किंवा ती जी तक्रार आहे ती तक्रार स्वतः चालवायची, स्वतः त्याबाबत निर्णय घ्यायचा की तक्रार समितीकडे पाठवायची याचा एक निर्णय घेतला जातो. जर तक्रार समितीकडे पाठवलं तर एक तक्रार समिती सभागृहांच्या सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या नियोजनाखाली ती समिती गठीत केली जाते. त्यामध्येही पक्षीय बलाबल पाहिलं जातं. ज्या पक्षाचे जास्त सदस्य आहेत त्यांचे समितीत जास्त सदस्य असतात आणि त्या अनुषंगाने ती समिती झाल्यानंतर समितीकडं ते प्रकरण पाठवलं जातं. ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहे त्यांना नोटीस पाठवली जाते. न्यायिक अधिकार त्या समितीला येतात. नोटीस गेल्यानंतर तो हजर होतो. त्याला त्याचं जे काही समर्थन आहे ते करण्याची पूर्ण संधी दिली जाते आणि त्यानंतरही जर तो दोषी आढळला तर त्याला शिक्षा केली जाते. आता ही शिक्षा अशी आहे की जर ज्याच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे त्याने येऊन समितीसमोर माफी मागितली तर त्याला ताकीद देऊन किंवा समन्स देऊन सोडून देण्यात येतं. परंतु जर त्यांनी हे सगळे आरोप फेटाळले तर त्याच्याविरुद्ध रीतसर कारवाई केली जाते. न्यायिक अधिकार असल्यामुळं समितीला समन्स पाठवण्यासुद्धा अधिकार आहेत आणि त्यानंतर जी शिक्षा दिली जाते ती माफी मागणे किंवा सभागृहासमोर उभे राहणे, सभागृहाचं 1 दिवसाचं कामकाज होईपर्यंत हात जोडून उभं राहायचं किंवा तुरुंगवासापर्यंतसुद्धा शिक्षा दिली जाते. आणि अशा प्रकारे ही संपूर्ण कारवाई केल्यानंतर त्याचा अहवाल जो आहे तो तक्रार समिती सभागृहाकडे पाठवली जाते. सभागृहाचे अध्यक्ष ते सभागृहाच्या पटलावर ठेवतात. सभागृहाला पुन्हा अधिकार आहे की जी शिक्षा तक्रार निवारण समितीनं ठोठावली आहे ती कमी करण्याचा, वाढवण्याचा किंवा त्या शिक्षेमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. सभागृहाचे जे अध्यक्ष आहेत ते सुद्धा त्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात. अशा प्रकारे एखाद्याला शिक्षा झाली तर मात्र त्याला ती शिक्षा भोगावीच लागते. आता प्रश्न असाही येतो की ही सगळी कारवाई टाळण्याच्या दृष्टीनं काही करता येईल का? तर निश्चितपणे तशीही तरतूद आपल्या राज्यघटनेत केलेली आहे. एखाद्या व्यक्तीला जर सभागृहानं हक्कभंगाची नोटीस दिली आणि त्याला जर त्या संपूर्ण कारवाईला सामोरं जायचं नसेल तर ती नोटीस डायरेक्ट न्यायालयात ते चॅलेंज करू शकतात. अशा प्रकारचा प्रकार आपल्या भारतामध्ये एकदा घडला होता. आपले प्रसिद्ध पत्रकार शोभा डे यांनी मल्टिप्लेक्समध्ये जी प्राईम टाईम असतं त्यामध्ये मराठी पिक्चर दाखवा असा जो शासनाने निर्णय घेतला होता त्याबाबत एक वादग्रस्त ट्विट केलं होतं आणि त्यामुळं सभागृहाचा हक्कभंग झाला. असा हक्कभंग प्रस्ताव सभागृहात आला, नोटीस त्यांना मिळाली आणि ते सर्वोच्च न्यायालयात गेले. 2015मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. परंतु ज्यांनी न्यायालयाचा मार्ग न निवडता तक्राराच्या अनुषंगानं सामोरं जाण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना मात्र ती तक्रार आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं आपलं संपूर्ण स्पष्टीकरण द्यावं लागतं. अशा प्रकारे काही घटना घडल्या आहेत, निश्चित घडल्या आहेत. आपले एक ज्येष्ठ पत्रकार निखिलजी वागळे यांनी एका प्रकरणामध्ये संपूर्ण ज्यावेळेस चौकशी झाली आणि त्यांना शिक्षा ठोठावली गेली, सभागृहासमोर त्यांना संपूर्ण 1 दिवसाचं कामकाज होईपर्यंत उभं राहावं लागलं. एक पत्रकार होते रुसी करंजिया, त्यांनी मात्र सरकारविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळं ती संपूर्ण तक्रार चालली आणि तुरुंगवासाची शिक्षा दिली आणि नागपूर तुरुंगात त्यांची रवानगी झाली. म्हणजेच सभागृहाचा किंवा सभागृहातील सभासदांचा जे लोकनियुक्त आहेत, ज्यांना विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभा, राज्यसभा यांचे सभासद आहेत आणि ज्यांना घटनेनं विशेष अधिकार दिलेले आहेत, ह्या अधिकाराचं जर भंग झाला, या अधिकाराचं उल्लंघन कोणी केलं तर त्याच्याविरुद्ध कारवाई करता येते. एक पत्रकार होते प्रकाश पोहरे म्हणून, त्यांनी माफी मागितली सभागृहासमोर जाऊन आणि सभागृहानं त्यांना सोडून दिलं त्या चौकशी समितीनं. चौकशी समिती स्थापन केली, चौकशी समितीसमोर प्रकरण आलं, चौकशी समितीनं संपूर्ण त्याचं जी काही कारवाई आहे ती पूर्ण केली आणि त्यानंतर सभागृहात आल्यानंतर सभागृहाने सुद्धा निर्णय घेतला की निश्चितपणे हक्कभंग झाला आहे तर अशा वेळेसच शिक्षा ठोठावली जाते. अन्यथा त्या शिक्षा न ठोठावता जर ती तक्रार निरर्थक असेल किंवा तक्रार खोटी असेल तर ज्यानं तो हक्कभंग प्रस्ताव आणला आहे त्यांनासुद्धा दंड केला जातो आणि त्या दंडातनं काही रक्कम नुकसान भरपाई म्हणून त्या प्रत्यक्षात ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे, जो आरोपी आहे, जो या संदर्भात दोषी आहे असं ज्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता त्यांना ती रक्कम दिली जाते. अशा प्रकारे हे संपूर्ण जे काही कारभार आहे किंवा हा संपूर्ण हक्कभंग म्हणजे काय हे आता आपल्याला लक्षात आलं की हक्कभंग म्हणजे सभागृहाने दिलेले विशेष अधिकार किंवा सभासदांना दिलेले जे हक्क आहेत त्यांचा भंग होणे. ह्या प्रकारच्या ज्या तरतुदी आहेत त्या आपण ब्रिटनकडूनच घेतल्या आहेत. ब्रिटनमध्ये मात्र हा प्रकार जो आहे तो फार संकेतांनी चालतो किंवा जास्त त्याच्यामध्ये सखोल काही किंवा जास्त असे प्रकार घडत नाही.
परंतु तुलनेनं भारतात मात्र हक्कभंग प्रस्ताव हे बऱ्याचदा येतात. हक्कभंग प्रस्ताव आपण वर्तमानपत्रात बऱ्याचदा वाचतो, परंतु हक्कभंग म्हणजे नेमका काय, सभागृहाचा हक्कभंग कधी होतो, का होतो आणि त्याची तरतूद काय आहे, किंबहुना त्याची संपूर्ण परिस्थिती किंवा संपूर्ण प्रोसिजर कशी असते, तर ह्या संदर्भात आपल्याला आता मी सांगितलं त्याप्रमाणे ही सगळी कारवाई केली जाते. आणि भारतामध्ये मात्र ही जी पद्धत आहे ती सर्वार्थानं आता रूढ होते. हे लोकशाहीला एक दृष्टीनं घातकही आहे आणि पूरकही आहे, परंतु प्रत्येक केलेली तरतूद ही जर त्या अनुषंगानं घेतली किंवा प्रत्येक राज्यघटनेतली जे असलेले जे काही कलमं आहेत किंवा राज्यघटनेतले आर्टिकल आहेत, हे निश्चितपणे समाजात सुव्यवस्था राहावी, समाजात नेमून दिलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याला किंवा सभागृह नेत्यांना किंवा सभागृहातल्या सदस्यांना त्यांचं अधिकार व्यवस्थितरित्या समाजहिताच्या दृष्टीनं वापरण्याकरता कोणती अडचण येऊ नये म्हणून केलेल्या ह्या तरतुदी आहेत. याचा गैरवापर न करता जर ह्या तरतुदी वापरल्या तर निश्चितपणे ह्या संपूर्ण घटनाकारांचा जो उद्देश होता तो सफल होईल आणि घटनेप्रमाणे राज्य होईल. प्रेक्षको, निश्चितच हक्कभंग म्हणजे नेमकं काय याबद्दल आपण आजच्या भागात जाणून घेतलं. प्रेक्षको, प्रत्येकाला विशिष्ट हक्क बहाल केलेत. प्रत्येकाकडे प्रतिष्ठा नावाचा एक दागिना असतो जो आपली समाजात उंची वाढवत असतो आणि त्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ आणि समाजमनाचा आरसा मानल्या जाणाऱ्या सर्वच पत्रकार बंधू भगिनींसह सर्वांनीच रोखठोक पण अक्रास्तळेपणा न करता मोजून मापून आणि सामंजस्याने कुणाचाही अपमान होणार नाही अशा पद्धतीने आपली भूमिका मांडली पाहिजे. एवढंच. आजच्या भागात वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र यानंतर पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.